राज्यात 500 कोटी रुपयांच्या नव्या घोटाळ्याचा आरोप होत असून त्याच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। मुंबईतील बीएमसी बांधणाऱ्या 580 बेडच्या शताब्दी हॉस्पिटलला दुर्लक्ष करून हे हॉस्पिटल पीपीपी पद्धतीने देण्याचा प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे ही बोली अजित पवारांचे मेहुणे आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा ट्रस्टने जिंकली असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। तर पद्मसिंह पाटलांचा मुलगा भाजपचा आमदार आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय आणि इतका संताप होतो या गोष्टीचा की खरंच पाहवत नाहीये। आपण कर का भरतो की त्यातनं हॉस्पिटल बनवणं, शाळा बनवणं आणि आपल्याला ट्रान्सपोर्ट देणं हे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं काम आहे। हे जर त्यांना करायचं नसेल आणि अशीच सगळी सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही की ज्या तेरणा ट्रस्ट बद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्जमध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजीत सिंगांनी घेतलेला आहे। हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे। हे माझ्या मनातलं काही नाही, मी फक्त क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।